नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे। धनंजय मुंडे यांचे माझ्याजवळ 22 प्रकरण आली आहेत, त्यामुळे तुम्ही शहाणे हो। धनंजय मुंडे इथून तरी माझ्या नादाला लागू नका, तुमची खूप प्रकरणं माझ्याकडे आली आहेत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आता नवीन प्रकरणाचा उल्लेख करत गंभीर इशारा दिला आहे। मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। यावेळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले। फक्त मंत्रीपद घ्यायचं म्हटलं होतं तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला होता, त्यामुळे दिलं तर पक्ष संपेल। भाजप कशाला हाताने हे गळ्यात गुंतून घेईल? रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल? संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय नाही, त्यांचा खून करण्यात आला त्याच्याच कार्यकर्त्यांकडून, आणि त्याला मंत्रीपद देणार का? राष्ट्रवादी तर देणार नाही, कारण देण्या अगोदर त्यांचे एवढे हाल आहे, तर दिल्यावर तर पूर्ण पक्ष संपेल। रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचं नाही, यामुळे माझा दिवस चांगला जात नाही, असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला। एवढंच नाही तर जरांगे पुढे म्हणाले, तुमची लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहित आहे। तुम्ही बदनाम करत आहे, मला देखील हे चांगलं माहित आहे। तुमची एवढी प्रकरणं माझ्याकडे आली आहेत, मी अजून त्यात हात घातलेला नाही। एक महिला नागपूरहून माझ्याकडे आली होती आणि त्यांनी सांगितलेलं एवढं भयानक मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।